पाण्याची बाटली विकत घेण्याच्या बहाण्यानं महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीने चोरून नेणाऱ्या 2 अट्टल चोरांना अटक करून त्यांच्याकडून 8 जबरी चोरीचा गुन्हे उघडकीस करून 10 तोळे 200 मिलीग्राम वजनाचे सोन्याचे दागिने व मोटरसायकल असा एकूण 10,10,000 रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त केला। स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलीस स्टेशन यांनी ही कारवाई केली आहे। सदर गुन्ह्यामधील तक्रारदार श्रीमती वंदना रोहिदास शेटे वय 33 राहणार पिंपरी दुमाला शिरूर पुणे यांनी रांजणगाव गणपती येथील धनगरवाडा हॉटेलमध्ये उभे असताना 2 अनोळखी इस्मानी मोटरसायकलवरून येऊन दुकानाच्या समोर गाडी उभी करून पाण्याची बोटल द्या असं सांगून भामट्या चोरांनी 50 रुपये देऊन तक्रारदार यांच्या गळ्यातील 11 ग्राम वजनाचे सोन्याचे मिनी गंटन जबरदस्तीनं ओढून नेऊन बाहेर उभे असलेल्या गाडीवरती साथीदारासह चोरी करून चोरटे पळून गेले होते। या घटनेची तक्रार रांजणगाव पोलीस स्टेशन येथे देण्यात आली होती। या घटनेचा संपूर्ण तपास रांजणगाव पोलीस स्टेशन करतात। तपासादरम्यान घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज चोरट्यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेले स्पोर्ट बाईक टीव्हीएस अपाची कंपनीची असल्याचं निष्पन्न झालं होतं। तसेच दरम्यानच्या काळात शिरूर, शिक्रापूर, पिंपरी चिंचवड, चाकण, आळंदी पोलीस स्टेशन तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात कर्जत पोलीस स्टेशन या ठिकाणी अशा पद्धतीचे अनेक गुन्हे दाखल झाले होते। जिथे गुन्हा झाला होता त्या पोलीस स्टेशनची पथकं सदर आरोपींचा कसून तपास घेत होते, परंतु त्यांनाही आरोपी मिळून येत नव्हते। अनेक पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज एकत्रित करून त्या सीसीटीव्हीचे जुळवाजुळव करून गेल्या 10 दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलीस स्टेशन संयुक्तरित्या सापळा लावून आरोपींचा शोध घेत होते, परंतु आरोपी वारंवार चकवा देत होते। घटनास्थळापासून ते बीड जिल्ह्यापर्यंत 300 ते 350 कॅमेरे तपासण्यात आले होते। तसेच सर्व घटनास्थळावरील तांत्रिक विश्लेषण करण्यात आलं होतं। तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीद्वारे माहिती काढून त्या आधारे सदरचा गुन्हा हा गोविंद रामनाथ आंधळे वय 38 राहणार लिंबोडी जिल्हा बीड व त्याचा साथीदार शरद बापू पवार राहणार लोणी सय्यद मीर आष्टी जिल्हा बीड याच्यासह केला असल्याचं निष्पन्न झालं। सदर आरोपीचा शोध घेत असताना आरोपी मारुती रामनाथ आंधळे वय 38 हा अहिल्यानगर ते शिरूर यांच्याकडे असलेल्या स्पोर्ट बाईकवरून येणार असल्याचं खात्रीशीर बातमी पोलीस अंमलदार उमेश कुतुळे यांना मिळाली होती। सदर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेनं व शिरूर शहरानजीक असलेल्या 17 कमानी पुलाच्या अलीकडे सापळा लावून त्याच्याजवळील टीव्हीएस कंपनीची अपाची मोटरसायकल ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा त्याचा मित्र शरद बापू पवार याच्यासह केला असल्याचं सांगितलं। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे पुणे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, स्थानिक गुन्हे शाखेचे दत्ताजीराव मोहिते, कुलदीप संगपाळ, पोलीस हवालदार तुषार पंधारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, संजीव जाधव, योगेश नागरगोजे, सागर धुमाळ, रांजणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार दत्ता शिंदे, पोलीस अंमलदार उमेश कुतवळ, पोलीस अंमलदार योगेश गुंड, पोलीस अंमलदार संतोष साळुंके, पोलीस अंमलदार खरबस साळवे यांनी केले।